पोलिसांना ना परवा ना काळजी, रस्त्यावर खोदकाम करण्याचं काम जेलमधील कुख्यात गुंडांना दिलं. सोलापूर कारागृह प्रशासनाचा अजब कारण समोर. सोलापूर जिल्हा कारागृहातल्या कैद्यांबाबत धक्कादायक प्रताप कारागृह प्रशासनाने केल्याचं समोर आलंय. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम करायला लावल्याचा अजब प्रकार केल्याचं उघड झालं आहे. कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कारागृह प्रशासनाने हा धक्कादायक प्रकार केल्याचं कबूल केलंय. पाण्याच्या कनेक्शनसाठी पालिकेकडे अर्ज करूनही पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम केल्याची प्रतिक्रिया कारागृह प्रशासनाचे अधिकारी प्रदीप बाबर यांनी दिली आहे. एखादा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतो आहे आणि रस्त्याच्या खोदकामाचं काम थांबवून कैद्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा कारागृह शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी उतरवून त्यांच्याकडून खोदकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाकडून घडलेला आहे. कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहित कारागृहात नवीन पाण्याच्या कनेक्शनची मागणी केली. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतः कैद्यांच्या माध्यमातून खोदकाम करून घेत असल्याचं कारागृह प्रशासनाचे अधिकारी यांनी सांगितलं आहे. कारागृहातील कैदी गर्दीच्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी उतरवल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. एखादा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केल्यानंतर खोदकामाचे काम थांबवून कैद्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आलं. सोलापुरात जिल्हा कारागृह प्रशासनाने कैद्याची संख्या जास्त असल्याने नळ कनेक्शन मोठे करून घेण्याबाबत महानगरपालिकेने मागणी केलेली आहे. अद्यापर्यंत कोणतेही शुल्क इथे भरलेले नाही. ज्यावेळेस बोरला पाणी कमी होतं त्यावेळेस नळाचे पाणी पुरत नाही. हे दर उन्हाळ्यात आहे याची आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे. त्यानुसार त्यांनी एस्टिमेट केलेलं आहे. अजूनपर्यंत त्यांना बजेट मिळालं नाही. एक स्टोरेज टँक करावं लागणार आहे. शहरात 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणीपुरवठा आहे. तरीसुद्धा आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पाणी यांना देत आहोत. अडचण आल्यानंतर आम्ही टँकरनंसुद्धा पाणी दिलेलं आहे बऱ्याच वेळेस. तरीसुद्धा प्रशासनाने जेल प्रशासनाने परस्पर कैदी आणून रस्त्यावर पाईपलाईन खोदलेली आहे. हे करत असताना जर मोठी लाईन फुटली तर पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो याची जाणीव त्यांना नाही आहे. कुठलंही काम करत असताना महापालिकेच्या देखरेखीने करणं आवश्यक आहे. तुम्ही पाहताय की कैद्यांकडून खोदकाम केलं जात आहे. मनुष्यबळ नाही आहे. पाण्याची अवस्था बेकार आहे. कसं बघताय याकडे? महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाण पाणी देऊन मारतायत तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे. हे स्पष्टपणे या प्रकरणावरून दिसून आलं. आजपर्यंत जे कैदी त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं की कोण कैदी असतात, कशा पद्धतीने राहतात, काय करतात. तसं ड्रेस घालून येऊन 4 कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटलं की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथं खोदकाम करतात का असं मला वाटलं. पण नंतर चौकशी केल्यानंतर माहीत झालं की खरोखरच ते कैदी होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं. खोदकाम केल्यानंतर ते पाण्याचे पाईप हुडकत होते. पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडली नाही. तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येतं काय समजत नाही आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजे साहेब हे आल्यापासून काम चांगलं करतात. पण खालचे अधिकारीचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं. कारण त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायची त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो की जे दुर्दैवाने जे कैदी झालेले आहे कोणी काय विचार करत नाही की मी कुणाचा तरी खून करावा, काहीतरी घटना घडावी आणि मी कैदी व्हावं, जेलमध्ये राहावं असं कोणालाच वाटत नाही. पण अपघाताने ज्याच्याकडून जर असे गुन्हा घडलेले असतात अशा कैद्यांना सुद्धा नरक यातना भोगण्याची वेळ सोलापुरात आलेली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा देण्यातच महानगरपालिका कमी पडत आहे आणि अशा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना हुडकून उलटा टांगल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो. आणि अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी. जानेवारीपासून पत्रव्यवहार करून 57,000 रुपये जेल प्रशासनाने भरलं. पाणी का दिलं नाही याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देणं गरजेचं आहे. यांना एक इंची पाणी जोडून दिलं म्हणे. 1 इंची पाणीमध्ये 550 कैदी जगतात का?
1 इंची पाणी 2 इंची पाणी तर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्याच घरी असेल. तर अशा प्रकारे जे आहे ना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तमाम सोलापूरकरांना घेऊन महानगरपालिकेवर प्रहार मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून. ओके. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.